नमस्कार. एखादी गोष्ट सजीव आहे की निर्जीव हे ओळखणं किती सोपं वाटतं नाही का? पण थांबा, ह्या अगदी साध्या वाटणाऱ्या प्रश्नामागे ना एक मोठं विज्ञान दडलंय. आज आपण एका डिटेक्टिव्हसारखं याच रहस्याचा छडा लावणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आता बघा, पक्षी आणि सायकल, फरक तर अगदी स्पष्ट आहे. एक उडतो, दुसरी आपण चालवतो. पण जरा थांबा. विज्ञानाच्या नजरेतून पाहिलं तर यांना वेगळं करणारी खरी मूळ गोष्ट काय आहे, हाच प्रश्न आपल्या आजच्या तपासाच्या अगदी केंद्रस्थानी आहे. चला तर मग आपल्या तपासाची सुरुवात या दोन गटांपासून करूया. एका बाजूला आहेत सजीव म्हणजे माणूस, घोडा, पक्षी, आणि दुसऱ्या बाजूला आहेत निर्जीव वस्तू जशा की दगड, मोटार, सायकल. या दोन्ही गटांमध्ये नेमका काय फरक आहे हेच तर आपल्याला शोधून काढायचं आहे. आता हे कोडं सोडवायचं असेल तर आपल्याला काही सुगावे शोधावे लागतील नाही का? तर मग आपला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा सुगावा आहे सजीवांची मूलभूत रचना, म्हणजेच त्यांची पेशीमय रचना. हा नियम आहे अगदी साधा पण खूप खूप महत्वाचा आहे. प्रत्येक सजीव म्हणजे अगदी डोळ्यांना न दिसणारा जंतू असो किंवा एखादं मोठं झाड, ते पेशी नावाच्या अगदी लहान घटकांनी बनलेलं असतं. याच पेशी म्हणजे जीवनाचा पाया आहेत. पण निर्जीव वस्तूमध्ये अशी कोणतीही रचना आपल्याला सापडणार नाही. हे बघा, उदाहरण म्हणून अमिबाकडे पाहूया. याचं तर अख्खं जग म्हणजे ती एकच पेशी. श्वास घेण्यापासून ते अन्न मिळवण्यापर्यंत सगळं काही ही एकटी पेशी करते. म्हणूनच तर आपण त्याला म्हणतो एकपेशीय जीव. आणि याच्या अगदी उलट पक्ष्यासारख्या जीवांमध्ये लाखो करोडो पेशींची एक जबरदस्त टीम काम करत असते. यांना म्हणतात बहुपेशीय जीव. म्हणजे कसं, काही पेशी उडण्यासाठी मदत करतात तर काही अन्न पचवण्यासाठी. हे म्हणजे एखाद्या मोठ्या व्यवस्थित चालणाऱ्या शहरासारखं आहे. आणि हीच गोष्ट सजीवांना निर्जीवांपासून पूर्णपणे वेगळं करते. ठीक आहे, तर पहिला सुगावा तर मिळाला. आता आपल्या तपासात पुढे जाऊया. आपला दुसरा सुगावा आहे हालचाल. पाहूया बरं यातून काय उलगडतंय. सजीवांची हालचाल तर आपण रोजच बघतो. मासा पोहतो, बेडुकुडी मारतो. पण वनस्पतींचं काय? विचार केलाय कधी? एखादी वेल बघा, ती आधाराच्या दिशेने अगदी हळूहळू झुकते. ही सुद्धा एक नैसर्गिक हालचालच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती स्वतःहून घडते. आता जरा विचार करा, कधी पाहिले का एखाद्या दगडाला स्वतःहून चालताना? नाही ना? निर्जीव वस्तूंना हालचाल करायला बाहेरून काहीतरी जोर लावावा लागतो. पण सजीव स्वतःच्या ऊर्जेवर हालचाल करतात. आणि हाच तो सगळ्यात मोठा फरक आहे. आतापर्यंत दोन महत्त्वाचे सुगावे आपल्या हाती लागले आहेत. पण आता आपण आपल्या तपासाच्या शेवटच्या आणि कदाचित सगळ्यात इंटरेस्टिंग टप्प्यावर आलो आहोत. आपला तिसरा सुगावा आहे आजूबाजूच्या घटनांना दिलेला प्रतिसाद. विचार करा, आपल्याला जर अचानक टाचणी टोचली तर आपण विचारही करत नाही. पटकन हात मागे घेतो आणि तोंडून शब्द बाहेर पडतात, आई ग. ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. इथे टाचणी टोचणं ही बाहेरची घटना आहे आणि हात मागे घेणं हा त्याला दिलेला प्रतिसाद आहे. हीच तर गंमत आहे सजीवांची. ते आपल्या आजूबाजूच्या बदलांना प्रतिसाद देतात. वैज्ञानिक भाषेत याला म्हणतात चेतना क्षमता. आता पुन्हा एकदा सायकलचा विचार करा. तिला टाचणी टोचल्यावर ती देईल का अशी प्रतिक्रिया? अजिबात नाही. हे सिद्ध करण्यासाठी एक साधा प्रयोग पाहूया. समजा एका काचेच्या नळीत आपण एक गांडूळ ठेवलं. तिचा अर्धा भाग काळ्या कागदाने झाकला आणि नळी उन्हात ठेवली. काय वाटतं, काय होईल आता? आणि हे बघा, गांडूळ लगेच प्रकाशापासून दूर म्हणजे त्या अंधार असलेल्या भागाकडे सरकतोय. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की गांडूळ प्रकाशाला प्रतिसाद देतोय. म्हणजेच तो चेतनाक्षम आहे. म्हणजेच आपला तिसरा सुगावाही पक्का झाला. आपले तीनही सुगावे आता तपासले गेले आहेत. पेशीमय रचना, हालचाल आणि चेतनाक्षमता. आता वेळ आलीये या सगळ्या पुराव्यांना एकत्र जोडून अंतिम निष्कर्ष काढण्याची. सजीव आणि निर्जीव यांच्यातलं रहस्य आता पूर्णपणे उलगडणार आहे. हा तक्ता म्हणजे आपल्या संपूर्ण तपासाचा रिपोर्ट कार्ड आहे असं समजा. नीट बघा, सजीवांच्या बाजूला सगळीकडे होय आहे आणि निर्जीवांच्या बाजूला सगळीकडे नाही. हा काही योगायोग नाही. सजीव आणि निर्जीव यांच्यातली जी खरी दरी आहे ती याच तीन लक्षणांमुळे तयार होते. तर मग आपल्या ह्या तपासातून सिद्ध काय झालं? सजीव असणं म्हणजे यापैकी कोणतीही फक्त एक गोष्ट असणं नाही. पेशीमय रचना, स्वतःहून हालचाल करण्याची क्षमता आणि आजूबाजूच्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याची शक्ती, ह्या तिन्हींचं जे कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे जीवन. आता आपल्याला जीवनाचे हे तीन बेसिक नियम तर कळलेत. तर मग जरा विचार करा, आपल्या या पृथ्वीवर किंवा या अथांग विश्वात आणखी असं काय असू शकतं जे या नियमांमध्ये बरोबर बसेल? किंवा
आहे का असं काही जे या नियमांना चॅलेंज करेल? विचार करा.